केलेला आहे. इथून ती शेवटची बघा आडवी भिंत आहे ब्लॅकवाली दगडवाली, तिथपर्यंत हा शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे पूर्ण. रायगडावरती सर छत होतो सागाची लाकडं आणि मातीची कवळं. हे रायगड पूर्ण पॅकबंद होता. आज आपण थोडक्यात राजस्थान मध्ये गेलो की राजस्थान मध्ये गडकिल्ले शाबूत आणि सुरक्षित आहेत, तर आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले का नाही? तर राजस्थान मध्ये राजे होते ना, ते इंग्रजांना शरण गेले होते, ते झुकले गेले, पण आपले मराठे हे कोणासमोर झुकले नाही बाकी. म्हणून इंग्रजांनी मराठ्यांचा कोणता गडकिल्ला ठेवलेला नाही. तर त्याच्यातून वाचला होता त्या रायगड किल्ला. इसवी सन 1818 मध्ये तोफेच्या साह्याने पाठीमागच्या बाजूला डोंगरावर एक पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्या. आता इंग्रजांच्या ज्या तोफा होत्या ना त्या लांबीला होत्या, लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. त्यांचे रुंदीला जाडीला कमी होत्या, कारण की त्यांचे लांबचा पल्ला घ्यायचे. 6 किलोमीटर त्यांची तोफ जायची. आणि आपल्या तोफा येताना तुम्ही खाली बघितलं असेल 2 तोफा ह्या आखुण्या होत्या बघा आणि जाड होत्या. तर या लांब पल्ल्याच्या तोफ्यानी रायगडावर 1818 मध्ये मारा केला, तोफ्यांचे गोळे उडवले आणि रायगड हा 12 दिवस झाला. 12 दिवसात या रायगडावर असणारी सागाचं लाकूड आणि मातीची कवळं जळून गेले. तुम्ही आम्ही किल्ल्यावर आपल्या काय पाहतोय? विटांच्या भिंती आणि दगडाच्या भिंती. महाराजांच्या काळामध्ये विटा नव्हत्या. महाराजांच्या नंतर पेशवे आले. ते कोणते पेशवे? तर दुसरे बाजीराव पेशवे. या पेशव्यांनी गडावरती विडबांध काम केलं आणि शिवकालात दगडी बांधकाम. सर हा जो पहिला चौथरा ना याला म्हटलं गेलं सदर. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2 प्रकार, दिवाणी आम दिवाणी खास. एक आम जनतेसाठी, खास जनतेसाठी. हा आम हा खास आणि आपण आतमध्ये उभं होतो आम. आम म्हणजे सभागृह दरबार, हा दरबार आतमध्ये होता. मग मराठी भाषेमध्ये त्याला सदर म्हणतात. हायकोर्ट हाय शिक्षाची मेन प्रमुख लोक होती खास, ती इथे बसून त्याचा न्याय निवाडा केला जायचा. आता इकडे आपण टेहळणी बरोबर बघूया. गाईड लावलेला गाईज आम्ही आणि ते एकदम प्रॉपर माहिती देत आहे. बघू आपण आता बालेकिल्ला फिरतोय आपण रायगडवरचा. हे बघा किती सुंदर रायगड किल्ला होता, पण आपले विरुद्ध जे होते त्यांनी सगळा नायनाट करून टाकला त्या काळी. हे सर बघा, हे जेवढ्या काही खिडकी आहेत ना याला म्हणतात टेहळणी बुरुज. देखरेखी पहारा करायची जागा. ही किल्ल्याच्या समोरची बाजू तुम्ही इकडे चढत आलात की नाही वरती, इकडे समोर पहारा दिला जायचा, याला म्हणतात टेहळणी बुरुज. सर खालचे जे तलाव आहे आणि तिकडे पाठीमागे तुम्ही एक सुका तलाव बघून आलात ना, त्याचं नाव हत्ती तलाव. हत्तीनं आंघोळी करायला ते तलाव होतं. आणि हे गंगासागर. गंगासागर तलावामध्ये काय ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. मग महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरनं 7 नद्यांचं गागा भट्टांनी पाणी आणलं होतं. सर महाराजांचा राज्याभिषेक झाला, जे पाणी उठलं ते पाणी या तलावात सोडलं आणि या तलावाचं नाव तीर्थ गंगासागर तलावाचं नामकरण केलं. आणि याच्यावरनं कविता रचली. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे पाणी, झलिले ते राज्याभिषेकासाठी जल झाली ती तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. तलावाची खोली 32 फूट खोल आहे, 184 मीटरचा हा घेरा आहे. इकडे वरती तलाव खोल आहे, खाली तिकडे तलाव खोल आहे. मग मला सांगा गडावरती सर 350 इमारती आहेत, यांना लागणारा दगड कुठून आणला? गडाच्या खालून आणि दगड शक्य नव्हतं. महाराजांनी काय केलं, गडावर अशा 11 खड्डे म्हणजे दगड फुडलेले उरलेले आहेत, त्यातून दगड काढला आणि तो बांधकामाला वापरला. एका दगडात 2 पक्षी मारले, पाणी पियाला तलाव आणि बांधकामाला दगड. म्हणून याचं नाव आहे गंगासागर. समोर भगवा झेंडा लावला, तो काय टकमोट टोकडे लोक चोरी लबाडी गुन्हा गद्दारी पितुरी करेल त्याच्या हातपाय बांधायचे, त्याला गोंत्यात भरायचे, तिथून त्याला फेकून द्यायचे. चुकीला माफी नव्हती. शिवाजी राजांनी कुणाचा कडलट केला नाही, पण त्यांचे पुत्र ते बघा भगवा झेंडा. संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही, चुकीला माफी नव्हती. संभाजी महाराजांच्या काय दिसत आहे तुम्हाला पुढे बघा. हां हे झालं गंगासागर. आता इकडे पाहूया सप्त मनोरे. हे बघा इकडे जे 2 स्तंभ आहेत ना, मोठं टावर, हे एकावर एक 7 मजली होते. किती मजली? 7. मग ज्या वेळेला हे 7 मजले असतील ना, तेव्हा आपल्या किल्ल्याची शोभा काय असेल, किल्ल्याचं वैभव पण काय असेल. पण याचा वापर काय केला जायचा माहितीये का? हा जो पहिला टावर आहे ना, याला म्हटलं गेलेलं आहे की विजयस्तंभ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात किल्ला जिंकला की याच्यावरती भगवा झेंडा फडकावायचे, म्हणून त्याला म्हणतात विजयस्तंभ. 2 नंबरचा सप्त मनोरे. शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या ना, या सायंकाळी 4 वाजले की थंड हवा खाण्यासाठी त्या मनोरे द्यायच्या, म्हणून त्याला म्हणतात सप्त मनोरे. 7 मजल्याचे होते. त्या एका राऊंड मध्ये एका फ्लोअरला 540 दिवे लावले जायचे.
सजवून ठेवलं जायचं हे सप्तमंदिर आणि विजयस्तंभ. कारण की तेव्हाचे राजे म्हणा किल्ल्याची शोभा ही समोरची वाढवायची म्हणून ही समोरच्या बाजूला 2 टावर उभे केले होते. समोर बघा ती विटांची